नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. खामगाव शहर प्रतिनिधी अल्तमश खान यांची रिपोर्ट. आज दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी खामगाव येथे हिंदू राष्ट्र सेनाच्या वतीने खामगाव उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आला. चिखला प्रकरणावर संतापाचा ज्वालामुखी. 25 फेब्रुवारीपासून खामगाव बंदचा इशारा. मातृतीर्थ लोणार तालुक्यातील चिखला गावात घडलेल्या वादग्रस्त घटनेचे पडसाद आता जिल्हाभर उमटू लागले आहेत. सकल हिंदू समाजाच्या वतीने माननीय उपविभागीय अधिकारी एसडीओ खामगाव यांना धडक निवेदन देत आरोपींवर तात्काळ व कठोर कारवाईची जोरदार मागणी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या विरोधाच्या मुद्द्यावरून काही समाजकंटकांनी गैरकृत्य केल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे हिंदू समाजाच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्याचे नमूद करत बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रकरणाची तात्काळ, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आला आहे. समाजातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने वेगाने पावले उचलावीत, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान, समाधानकारक कार्यवाही न झाल्यास 25 फेब्रुवारीपासून खामगाव शहरासह परिसरातील व्यवसाय, दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आरोपींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पुढील पावले काय उचलली जातात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून नागरिकांनी संयम राखत शांतता टिकवावी, असे आवाहन सामाजिक स्तरावरून करण्यात येत आहे. जे थोर महापुरुषांच्या पुतळ्यासाठी जी परवानगी आहे, या परवानगी देताना यात काही कठोर अटी टाकलेल्या आहेत. म्हणून जिल्हा स्तरावर एक समिती बनवून कला आणि वास्तुशास्त्र या ज्या 2 परवानग्या आहेत, ह्या जर 2 परवानग्या जर शिथिल केल्या आणि याचा जर विचार केला तर मला असं वाटतं की कुठेही पुतळ्याचा वाद निर्माण होणार. थोर महापुरुषांनी समाजाला एक वेगळी दिशा देऊन शिका संघटित वा संघर्ष कराप्रमाणेच सर्व थोर महापुरुषांनी चांगली शिकवण दिलेली आहे. या शिकवणीप्रमाणेच प्रत्येक व्यक्तीने आचरण केलं पाहिजे. माझी पुन्हा सरकारला विनंती आहे की ज्या नराधमाने कृत्य केलेलं आहे त्याला लवकरात लवकर अटक करावी, यावर कठोर कारवाई करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा कायदा चालवून त्याला ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे, अशी सुद्धा मागणी करतो. आमचे नेते माननीय केंद्रीय मंत्री माननीय प्रतापरावजी जाधव साहेब तिथं जाऊन दोन्ही समाजाला शांततेचं आवाहन करून ज्या लोकांनी घटना केलेली आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी सुद्धा मागणी करून हा हिंदू धर्मावर मोठा आघात आहे याचा तीव्र निषेधसुद्धा व्यक्त केलेला आहे. मी पुन्हा मागणी करेन या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून की जिथे जिथं शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायची परवानगी पाहिजे तिथं ताबडतोब सरपंचांनी NOC दिली पाहिजे, त्यानंतर पोलिसांनी NOC दिली पाहिजे, BNC असतील, तहसीलदार असतील, SDO असतील यांनी NOC दिली पाहिजे. हे 15-15 दिवस, 20-20 दिवस, महिना 2-2 महिने, 4-4 महिने हे NOC देत नाही आणि मग शिवभक्तांचा संताप अनावर होतो आणि नंतर मग अशा गोष्टीतून काही विरोधी लोक आम्हाला विरोध करतात. म्हणून माझी पुन्हा एक आग्रही मागणी राहील की आपण सर्वांनी जिथे जिथे शिवभक्त, जिथे जिथे थोर महापुरुषांच्या पुतळ्याची स्थापना होईल तिथे आपण सर्वांनी पुतळ्याला लागणारे सर्व कागदपत्रे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या GR प्रमाणे लवकरात लवकर द्यावे व ज्या 2 कठीण अटी आहे ज्याच्यामध्ये कला आणि वास्तुशास्त्राची परवानगी ही शिथिल करावी आणि जिल्हा स्तरावरच याची परवानगीचे अधिकार द्यावे, अशी विनंती करतो. जय श्रीराम.